काय झेंडे 10,000 झेंडे दिले होते. झेंडे पहिल्या दिवशी ज्याच्या हातात ते घरी घेऊन जाते घरी दुसऱ्या दिवशी दस्त्या परत उद्या आणि आम्ही भीमाचे सैनिक आहोत. बाबासाहेबांच्या रक्तांच्या अंगात आहे. आम्ही मुंबईच्या दिल्लीला सुद्धा पायाने जाऊ शकतो आणि तुझ्या सारख्याच्या उरापासून न्याय घेऊ शकतो. माझे वडील चळवळीतच गेले, आंदोलन करता करता गेले. 11 तारखेला माझे वडील मला हैदराबादला घेऊन जाणार होते फिरायला. परिवाराला घेऊन आमचं जायचं होतं. तिकीट काढलं विसरलं झालं होतं. 10 तारखेला ते माय भले आला आणि बाबासाहेबांच्या संविधानाची विटंबना करून गेला. आमचे वर्त करून गेला. माझ्या वडिलांचं दुखत होतं या आंदोलनामध्ये, पण परभणी पेटली होती. त्यांनी जर दवाखान्यामध्ये झाले असते तर परभणीचं काय होईल, माझ्या समाजाचं काय होईल ही भावना मनात ठेवून त्यांनी मला सांगितलं नाही. मला श्वासनाचा त्रास व्हायला त्यांनी सांगितलं नाही. माझी छाती दुखावी त्यांनी सांगितलं नाही. आणि सोमनाथची बॉडी जेव्हा औरंगाबादून परभणीला आली त्याची बॉडी काढून दिल्यानंतर एका जागी बसले. त्यांना विचारलं का बसले तुम्ही? नाही म्हणे काय नाही, थोडस बसलो म्हणे चौकामध्ये काहीतरी 2-3 पोरं जाऊन. तेव्हा तुझ्या माझे वडील मला खोटा बोलले का? तुमच्यासाठी समाजाला या परभणीच्या या 6 दिवसामध्ये बाबांनो समाजावर जे अत्याचार झाला असा आंदोलन परभणी झालं नाही. एवढा अत्याचार आपल्या समाजावर झाला नाही. लढाई मी असताना माझ्या समाजातल्या घरात घुसून आमच्या महिलांना मारत आहे ते पोलिसवाले, आमच्या लहान लहान मुलांना मारत आहे पोलिसवाले. सैन्याचा जीव गेलेला आहे. त्यावेळी माझ्या वडिलांच्या मनामध्ये ते जे बसलं की वर्गी असताना असं कसं होतंय माझ्या समाजाला गावाची अन्याय करायला होतो. म्हणजे गोष्ट त्यांच्या मनाला लागली आणि ते सोमनाथ गेल्यानंतर एकच घंटेलं घरी गेले बसले. सगळा फोटो काय केला नाही. जसं काही 7ला सोमनाथ जेव्हा गेला तेव्हा दवाखान्यात चहा पिऊन गेले होते. दवाखान्यात बसले. माझ्या समोर दुपारी 3 वाजता थोडी खिचडी खाल्ली, 7 गोळ्या खाल्ल्या. सांगितलंच नाही त्यांनी. म्हणजे त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत परभणीला शांत करण्याचं काम केलं बाबांनी. पण या सरकारनं आम्हाला अन्याय दिला नाही. 5 लाख 10 लाख 20 लाख आपले कोटीमध्ये आणले ते पैसे फुकून देत होते. मला आणि सोमनाथच्या परिवाराला न्याय पाहिजे. न्याय पैसे देऊ नको. मला समाज देणारा माझे वडील एका व्हिडिओमध्ये म्हणले होते, बघितला असेल की लोक त्याच्यात एकाने प्रश्न विचारला, आपण साहेब तुम्हाला समाजाने अनेक वेळेस तुम्हाला इलेक्शन मध्ये वगैरे काय केलं असं म्हणले. काय बोलले जाऊ दे म्हणजे काय विषय. शेवटी समाज माझ्यासोबत आहे म्हणले. मी काहीच केलं नाही म्हणले, पण समाजाने मला कधी उपाशी म्हणून हा माझा समाज आहे. आणि तो समाज घेणार मी मुंबईच्या दिशेने निघालेला बाबांनो. माझ्या मायबाबांना, माझ्या भावांना, माझ्या सर्व आदर्श व्यक्तित्वांना माझी विनंती आहे की माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा. हम तुम्हारे साथ हैं. 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 तुमचा आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्री मॅनेज करण्यासाठी भरपूर प्रयत्न चालू आहेत. मला पण जीवनामध्ये कधी मॅनेज झाला नाही आणि लोक सुद्धा मॅनेज होणार नाही. माझ्या समाजात समोर होईल. मग कोणी जर मला कोणाला तरी यायचं असलं तर समाजासमोर या. काय घेणारा ते बोला. तुमचं काय येतं ते वाचून टाका. समाज येत मला दिवस नाही. हा जो अत्याचार घरात परभणीचा अतिशय माझ्या जीवनामध्ये माझ्या वडिलांनी पाहिजे म्हणजे भारताला काय म्हणलं भारताला
नाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करू द्या. आता मग संविधान जिंदाबाद. इतकी जातीय मानसिकता या पोलिसांच्या डोक्यात भरली तुम्ही. हे मनोवादी पोलीसवाले कोणी भरती केलेले आहेत. त्या पोलीसवाल्यांना कोणी अधिकार दिला तुम्हाला मारायचा? महिलांना पुरुष मारतात का? कोणत्या मुख्यमंत्री निर्णय काढला ह्या महिलांना पुरुषांनी मारायचं म्हणून? अहो त्या भोसला केला लागल्याने तिला मारायचं. एवढ्या पुराणकडे एवढ्या पुराणकडे पोलीसवाले आमच्या अजून 77 एक 75 वाले होता त्याला आट्यापाडीला त्या हस्ताच्या काठी झाला आणि तुम्हाला बाबासाहेबांचे पण सांगतो एक काय पोलीस करायला सोडणार बारा पोलीसवाले आणि त्याचा केला त्या सगळ्याला सोडणार सांगतो पैशावरचे आंदोलन होणार. तुमच्या पण 5 रुपये 10 रुपये काय जे होईल या गल्ल्यामध्ये टाका. पैसे टाकूनच राहणार नाही तर उद्या आपल्याला त्या राजेगाव माझ्यापर्यंत आमच्या पाठीची कमी चला त्याला मुंबईला येतं ते मुंबईला या. याला तिथपर्यंत येतं तिथपर्यंत आपण 100% या. आंबेडकरी चळवळीला जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याला हा लॉंग मार्च काढणं खूप जरुरी बाबांनो. आपली एकता दुसरी पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा मागण्या हक्काच्या मागण्या पूर्ण करा. पोलीस प्रशासनाचं करायचं काय?